जय जय रघुवीर समर्थ। तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला हरुतो मुखे नाम घेता। जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 94 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या भगवंताची महती गाताना आपल्याला एक त्याचं खऱ्या अर्थाने स्वरूप समजावून सांगितलं। कोण आहे हा ईश्वर? जगी पाहता देव हा अन्नदाता। समस्त या विश्वाची खऱ्या अर्थाने काळजी ज्याला लागलेली आहे तो हा भगवंत। बघा, ज्याने चोच दिलेली आहे तोच दाणा देतो, अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आणि ही खऱ्या अर्थाने जर आपण नीट विचार करून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या भगवंताशिवाय या चोचीला दाणा देणारा दुसरा आहे तरी कोण? या भूमातेच्या गर्भामध्ये हे बीज अंकुरून तो अन्न आपल्या मुखापर्यंत येणं, त्याचं रक्ताभिसरण होणं, त्याची पौष्टिक मूल्यांच्या आधाराने आपलं जीवन जगणं, यामध्ये मनुष्याचा पुरुषार्थ तो काय? यामध्ये विज्ञानाचं एक प्रकारे बघायला जावं तर कॉन्ट्रीब्युशन तरी काय आहे? हे सगळं काही त्या भगवंताची ही अपार लीला आहे। म्हणून समर्थ म्हणतात की तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे। अशा या भगवंताचं केवळ नामस्मरण तर मी करायला सांगतोय ना, तेही फुकाचं। तुला कुठलाही प्रकारचा त्याला पैसा द्यायचा नाहीये। अशा भगवंताचं नाम तू मनापासून घे, हेच समर्थ आम्हाला वारंवार सांगतायत। आज भगवंताच्या नामाची ही थोरवी गाताना समर्थ आम्हाला या ईश्वराची दोन अंग अर्थात शिव आणि शक्ती यांचा हा जीवन अनुभव या श्लोकामधून सांगत आहेत। काय म्हणतात समर्थ? तिन्ही लोक जाळू शके कोप येता। ज्याला राग आला असता, जो तिन्ही लोक म्हणजे अर्थातच स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ या तिन्ही लोकांना जो जाळून भस्मसात करू शकतो, असं ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, असा तो महादेव। पण तो महादेव देखील निवाला स्वये मुखे नाम घेता। तो हरू अर्थात तो महादेव मुखामध्ये निरंतर भगवंताचं नाम असल्यामुळं शांत झालाय, समाधान पावलाय। अशा या शांत झालेल्या महादेवाचं खरं तर रौद्र रूप हे आपल्याला अनेकदा पुराणांमध्ये दिसून येतं। आणि या शिवाचं दुसरं शक्तीचं अंग आहे माता पार्वतीचं। ती माता पार्वती देखील जपे आदरे पार्वती विश्वमाता। ती विश्वमाता पार्वती देखील निरंतर रामनाम स्मरणच करतीये ना। आणि अशा या रामनामाच्या आधाराने हे दोघही, हे दाम्पत्य जणू काही हे विश्वाचे माता पिता।
रामचरित मानसमध्ये गोस्वामीजींची एक फार सुंदर चौपाई आहे. गुरपितु मातु महेश भवानी, गुरपितु मातु महेश भवानी, प्रणवं दीन बंधु दीन दानी, गुरपितु मातु महेश भवानी. या जगाचे माता पिता तुलसीदासांच्या दृष्टीने एक आद्य गुरु जर कोणी असेल तर ते केवळ महादेव आणि माता पार्वती आहे. सज्जनो, या महादेव आणि माता पार्वती पासूनच, या शिवशक्तीच्या संयोगातूनच या ओंकाराचा ध्वनी झालेला आहे आणि त्यातूनच या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. म्हणजे एक प्रकारे आम्हा सर्व जीवांचे आई बाप जर कोणी असतील तर ते महादेव आणि माता पार्वती आहेत. बघा, प्रत्येक घरामध्ये आई वडिलांच्याकडून मुलाबाळांना काय मिळतं? सर्वात प्रधान गोष्ट मुलाला आई वडिलांकडून मिळते ती म्हणजे संस्कार. संस्कार कसे असायचे? आपल्या जुन्या काळाकडे जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्या घरामध्ये आई आणि वडिलांचा एक स्वभाव वैशिष्ट्य असायचं. बघा, वडील हे विशेषत्वाने करारी असायचे, थोडेसे शीघ्रकोपी असायचे, संतापायचे. आई ही स्वाभाविकपणे समजूतदार असायची, आपल्या लेकराच्या चुकांना पोटामध्ये घेणारी असायची आणि त्याच वेळेला आपल्या पतीला जसं अनुकूल आहे त्याप्रमाणे आचरण करणारी ती पत्नी देखील असायची. मला असं वाटतं की या विश्वाचा संसार चालवणारे माता पिता अर्थात महादेव आणि पार्वतीचा देखील हाच संसार क्रम आहे. पण तिचे लेकरं कदाचित या आई वडिलांच्या संस्कारांना विसरून गेलेले आहेत. आमचा महादेव जो पित्याच्या भूमिकेमध्ये आहे या विश्वाच्या, तो कसा आहे? एका जुन्या बापाप्रमाणे तो देखील करारी आहे, थोडासा शीघ्रकोपी देखील आहे, पण त्याच वेळेला हा महादेव अवढरदानी देखील आहे. कधी कधी आपल्या कल्पना नसतानाही जसे आपल्या घरामध्ये वडील आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा कल्पनेपेक्षा आपल्याला देऊन टाकतात जास्त ना, त्याप्रमाणे हा महादेव या लेकरावरती जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा हा अवढरदानी हातचं काही राखूनच ठेवत नाही, सगळं काही देऊन टाकतो तो. अप्रत्यक्ष देवांचा देव, काळाला देखील तो हरवणारा असा तो महादेव. वेळ प्रसंगी आपल्या लेकरांसाठी हलाहल प्राशन करणारा तो पिता महादेव आणि जगाच्या कल्याणासाठी ही सगळी व्यवस्था सांभाळण्यासाठी वेळ प्रसंगी अत्यंत संतापणारा, शीघ्र संतापून शाप देणारा, भस्मसात करणारा जर कोणी असेल तर तो देखील महादेवच आहे. या महादेवाने कामदेवाला जाळून टाकलं. या महादेवाच्या चरित्राच्या आधारानेच आपण उत्तरकांडामध्ये काकभुशुंडींचं चरित्र बघतो, ज्या काकभुशुंडींना देखील मंदिरामध्ये गुरुच्या केलेल्या अपमानामुळं महादेवाने शीघ्र संताप येऊन अजगर हो, रवरव नरकामध्ये खिचपत पड असा शाप देऊन टाकला. महादेवाच्या शापामध्ये विलक्षण ताकद आहे, सामर्थ्य आहे. त्याने बोलावं आणि या विश्वामध्ये गोष्टी घडाव्या हे जणू काही एक त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण एवढी प्रचंड तपश्चर्या या महादेवाची आहे की त्याची वाणी ही सत्य नसते, तो जे बोलेल तेच जणू काही सत्य होत असतं. अशा या महादेवाचा या शीघ्र संतापाला देवादी देव देखील घाबरून असतात बरं का. या त्रैलोक्यामध्ये असं कोण आहे ज्याला महादेवाच्या या संतापाला सामोरं जावं लागलेलं नाहीये? सज्जनो, त्यामुळं या महादेवाच्या संतापाला शांत करण्यासाठी सर्व संतांनी किंवा अगदी महिम्न स्तोत्राचा जर विचार केला तर पुष्पदंतांनी देखील एकच गोष्ट केली, निरंतर महादेवाची करुणा भाकलेली आहे, महादेवाची स्तुती केलेली आहे. महिम्नाची कथा देखील आपण जाणता की पुष्पदंताचा काय अपराध झाला, तर त्या राजाच्या
असलेल्या पुष्पवाटिकेमधून हा दररोज सुंदर सुंदर फुलं महादेवाच्या पूजेसाठी घेऊन जायचा. एकदा राजाने महादेवाच्या पिंडीवरती असलेलं निर्माल्य या चोराला पकडण्यासाठी बागेमध्ये विखरून टाकलं आणि त्या निर्माल्यावरती पुष्पदंताचा पाय पडताच महादेवाचा संताप झाला आणि त्यातून हा गंधर्व पकडला गेला. आणि मग या गंधर्वाने महादेवाची केलेली ही करुणा हेच ते प्रसिद्ध महिम्न स्तोत्र आहे. महादेवाच्या या स्वभावाशी त्रैलोक्यामध्ये कोण बरं परिचित नाही. पण असा हा महादेव देखील जर कशाने शांत होत असेल तर तो निवाला हरूतो मुखे नाम घेता. त्याच्या मुखाशी, त्याच्या कंठाशी हे भगवंताचं नाम निरंतर आहे आणि त्यामुळं हा शीघ्र संतापी महादेव देखील लगेच शांत होतो. स्मित हास्याने पुनश्च एकदा या प्रकृतीच्या व्यवस्थेला हा सांभाळून घेतो. अन्यथा महादेवाच्या संतापापुढं हे ब्रह्मांड देखील टिकू शकत नाही. पण असा महादेव त्वरित रामनामाने आपला दाह शांत करतो. आणि जसं महादेवाची भूमिका या विश्वाच्या प्रपंचामध्ये पित्याची आहे, त्याचप्रमाणे आमची सगळ्यांची माता आहे, माता पार्वती. जेव्हा माता पार्वतीने प्रभू रामचंद्रांचं चरित्र महादेवाला विचारलं तेव्हा महादेवाने किती सुंदर माता पार्वतीचं स्तुती करताना एक चौपाई म्हटलेली आहे की पूछे हूं रघुपती कथा प्रसंगा सकल लोक जग पावनी गंगा. तू मला रघुपतीचं चरित्र विचारलेलं आहेस, पण खरोखर हे रघुपतीचं चरित्र नसून या त्रैलोक्याला पावन करणारी गंगा जणू काही तुम्हाला विचारलेली आहेस. माझ्या मस्तकातून वाहणारी गंगा तर एकदेशी आहे. त्या गंगेमध्ये स्नान करायचं असेल तर जीवाला पैसा अडका पाहिजे, वेळ पाहिजे, कष्ट करून त्याला हरिद्वार, ऋषिकेश नाही तर अन्य गंगेच्या किनारी जायला हवं. पण हे पार्वती, तू जी ही रामकथा मला विचारली ना, त्यामुळं या रामकथेची गंगा जो कोणी मनापासून राम नाम घेईल, रामचरित्र वाचेल, त्याला गंगे किनारी यावं लागणार नाही. ही रघुपती चरित्राची गंगा त्याच्या अंतःकरणाला शुद्ध करेल. असं माता पार्वतीचं हे श्रेष्ठत्व आहे सज्जनो. माता पार्वती त्यामुळं निरंतर राम नामच घेत असते. माता पार्वतीने देखील पूर्वजन्मामध्ये असंच रामाविषयी संशय व्यक्त केला आणि त्या संशयाची तिला फार मोठी किंमत भोगावी लागली. माता सतीच्या रूपाने तिला आपला देह भस्मसात करावा लागला आणि त्यानंतर प्रदीर्घ साधना करून तिने महादेवाला प्राप्त करून घेतलं. आणि अशा महादेवाच्या तिला आज शेजारी बसायला मिळालंय. त्याच्याकडून ती ही रामकथा ऐकतीये. सज्जनो, जेव्हा अनंत जन्माची अशी तपश्चर्या होते ना, तेव्हाच जीवाला खऱ्या अर्थाने कळतं की आपल्या जीवनामध्ये जर खरं काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आपल्याकडं अंत्ययात्रा निघाली की सगळेजण म्हणतात राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. परंतु सज्जनो, हे त्या मेलेल्या माणसाला कळत नाही आणि जे जिवंत असतात ते केवळ त्या अंत्ययात्रेपुरतं हे शब्द उच्चारण करतात. पण जेव्हा आपण अनंत काळ तपश्चर्या करतो, साधना करतो, तेव्हा माता पार्वतीची कृपा आपल्या हृदयामध्ये प्रसवते आणि तेव्हा कळतं की ते राम नामच एकमेव सत्य आहे. त्यामुळे जपे आदरे पार्वती विश्वमाता. अत्यंत आदराने माता पार्वती ही विश्वमाता या रामनामाचा जप करते. महादेव देखील आपल्या या तमोगुणी रूपी दिलेल्या कर्तव्याला या रामनामाच्या आधाराने नियंत्रणामध्ये ठेवतो. बघा, जर हे रामनाम महादेवाच्या कंठाशी नसतं तर या ब्रह्मांडामध्ये आम्हा जीवांना जगणं अशक्य होतं सज्जनो. या पंचमहाभूतांमध्ये असलेला तमोगुण, त्याच्या पुढे आम्ही अगदी खरोखर किंकर आहोत. समुद्रामध्ये येणारी एक भयानक मोठी सुनामी काय दहशत करू शकते याची आपण अनेकदा उदाहरणं बघितलेली आहेत. एक सोसाट्याचा सुटलेला वारा सगळ्या समाजामध्ये काय विध्वंस करू शकतो. अग्नी अशा पद्धतीने कसा तांडव या सृष्टीमध्ये करू शकतो. पाणी जेव्हा ती एक प्रकारे या पाण्याचा येणारा महापूर या संपूर्ण सृष्टीला गिळू लागतो, त्यावेळेला मनुष्याची होणारी वाताहत आपण बघतो. आणि पृथ्वी तत्व देखील
जेव्हा त्यामध्ये भूकंप होतात, ज्वालामुखी होतात, त्यावेळेला या पृथ्वीमध्ये जीवांची काय अवस्था होते. म्हणजे या पंचमहाभूतांमध्ये हा तमोगुण आहे. पण हे सगळे गुण जर कशाने नियंत्रित राहिले असतील, ते एकाच गोष्टीमुळं की निवाला हरू तो मुखे नाम घेता. बघा, आपल्या आतमध्ये देखील असे अनेक तमोगुण असतात. अनेकदा आम्ही देखील शीघ्रकोपी असतो, अत्यंत संतापी असतो. मी जेव्हा काही माता भगिनींना भेटतो आणि जेव्हा ते रामनाम घेण्याचे त्यांचे अनुभव सांगू लागतात, तेव्हा एक सर्वसामान्य अनुभव मला ऐकायला मिळतो की दादा, आमचे हे आहेत ना, फार शीघ्र संतापी होते बरं. आत्ता आता कथेला येतात, गोंदवल्याला जातात, जप करू लागले त्यामुळे शांत झालेत, नाहीतर अगदी खरोखर जमदग्नी होते, इतके संतापायचे. अरे मग हा संताप गेला कुठं? मनुष्याची वृत्ती बदलते कशी? याचं कारण एकच आहे सज्जनो, की जेव्हा तुम्ही रामनाम घेऊ लागता, तेव्हा रामनामाच्या आधाराने तुमचा हा संताप नियंत्रणाखाली येतो. तुम्हाला येणारा राग हा क्वचित एखाद्या ठिकाणीच राहतो, तो वरवरचा राहतो. महादेवाप्रमाणे तुम्ही देखील क्षणिक संताप करून लगेच विसरून पुनश्च एकदा स्मित हास्य स्वतःच्या मुखावरती धारण करू शकता. या रामनामामुळं पुरुष तत्वामध्ये होणारं संक्रमण तर आपण बघतो, पण त्याचबरोबर स्त्री देखील जेव्हा अत्यंत आदराने रामनाम घेऊ लागते ना, तेव्हा तो प्रपंच हा केवळ एका स्त्री पुरुषाचा राहत नाही, तो प्रपंच होऊन जातो या आदिशक्ती आणि या आदि पुरुषाचा. हा शिवशक्तीचा खेळ होतो सज्जनो. आणि विवाह संस्था ही याच दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे की नवरा बायकोने हा सगळा प्रपंच, त्याचे असलेले सगळे भोग एका टप्प्यापर्यंत घ्यावेत, परंतु त्यानंतर या दोन्हीही जीवांनी एकत्रित साधना करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. त्यामुळे समर्थांनी इथं या दोघांचीही रामनामाविषयी असलेली अत्यंतिक दृढ निष्ठा आपल्याला सांगितली. यांचं रामनामावरती असलेलं प्रेम आपल्याला समजावून सांगितलं. असं हे रामनामाचं महत्व प्रत्यक्ष महादेवाने जाणलं, माता पार्वतीने जाणलं, जे विश्वाचे आदि गुरु आहेत, हे विश्वाचे माता पिता आहेत, म्हणजेच अर्थात आमचे ते खऱ्या अर्थाने आई बाप आहेत. आणि असे माता पिता आम्हाला लाभले. त्यांनी आम्हाला या रामनामाचा संस्कार दिला. पण आम्ही मात्र अशी काही कार्टी आहोत की त्यांनी हे रामनाम देऊनही, ते स्वतः निरंतर आचरणाने ते रामनाम घेत असूनही आमच्या मुखामध्ये मात्र ते रामनाम काही केल्या टिकत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. म्हणून तुम्ही तेच रामनाम घ्या जे या विश्वाचा उद्गम बिंदू असलेले महादेव आणि पार्वती घेत असतात. आणि ते स्वतः या रामनामाच्या आधाराने आपल्या संतापाचा दाह शमन करतात. माता पार्वती आपल्या हृदयातला संशय त्यागून त्या रामाची भक्ती करते आणि अशा रीतीने या विश्वामध्ये या रामनामाचीच गंगा निरंतर ही माता पार्वती प्रवाहित ठेवत असते. मग आपण या उद्गम बिंदूकडे जाणं, याचाच अर्थ म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही नाम घ्याल ना, तेव्हा जर या अशा उद्गम बिंदू पासून जर त्याचं चिंतन करत करत विचार करू लागला की आपल्या मुखाशी काय आलंय, या महादेवाने आपल्यावरती किती विशेष कृपा केलेली आहे. जे नाम माझे महादेव माता पार्वती घेतात, ज्या नामाच्या आधाराने हा महारुद्र या विश्वामध्ये चिरंजीव झाला, ज्या महारुद्राचेच अवतार हे माझे समर्थ होते आणि त्या समर्थांचंच हे या कलियुगामधलं नामरूप अवतार होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज. आणि त्यांनी अनुग्रह देऊन मला हे राम नाम दिलं. म्हणजे थोडक्यात ही महादेव पार्वती पासून वाहणारी, ही कैलास पर्वतापासून वाहणारी ही रामनामाची गंगा माझ्या मुखी आली. यापेक्षा मी अजूनही काय स्वतःचं सद्भाग्य समजायचं. आणि असं रामनाम आपण अत्यंत आदराने, जसं माझी माता पार्वती गाते त्या पद्धतीने गावं. ते रामनाम कंठाशी ठेवून आलेला संताप आपण शमवायला शिकावं. महादेवाचं हे स्वरूप आपण आपल्या हृदयामध्ये जाणावं आणि भगवंताच्या नामाचं निरंतर गुणगान करावं.
हीच आपली परंपरा आहे, हीच आपली संस्कृती आहे, हाच आपल्यावरती आपल्या या विश्वाच्या आदी माता पितांकडून झालेला संस्कार आहे. सज्जनो, असं हे रामनामाचं महत्त्व समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत. आपण आपलं चिंतन देखील झी 24 तासच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहावं, आपले प्रश्न विचारावेत. आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.